तुमच्या घरात हाका येऊन झोपू तर शकतो, तुमच्या घरात येऊन आम्ही राहू तर शकतो, आम्हाला कोण अडवणार आहे? त्यानं बंगला बांधला का, यानं तिथं जाऊन चौकशा करायच्या? पीओपीत जमली नाही, फरचीत जमली नाही, वालपुट्टीत जमली नाही, कलरच जमला नाही. अरे तुझ्या संडासला बादली लावावी लागते राजा. तेवढी कडीची व्यवस्था करून घे ना, तेवढी कडीची व्यवस्था. बरोबर आहे ना? तेवढी कडीची व्यवस्था झाली की मग उपदेश करणं एखाद्याला. बरोबर आहे का ना महाराज? सांगा अहो, एखाद्यानं गाडी घेतली तर आपल्याला आनंद वाटावा ना. हो चांगली गाडी घेतली हो तुम्ही, नाही आमच्याकडून अशी गाडी घेणं होत, पण आम्ही तुमच्या गाडीत बसून येऊ तर शकतो ना. त्यानं गाडी घेतली का यांना पेढे खायचे बाजूला ठेवाय करायचं. हप्त्यावर घेतली का? हप्त्यावर घेऊ दे, नाही तर सब तुला गरज काय? तू आलान जालन्याहून आमच्या गाडीत. विठाला विठाला शोकांती काय का नाही महाराज? हे काय महाराज पाहिलं सगळ्याला बरं वाटतं असं समजू नका. असे टाईट कपडे पाहिलं होतं पायाचं कामच नाही. असे चांगले कपडे पाहिलं एकमेकाला असं करतात. पानं डाग एखाद्याच्या कपड्या. अरे तू धुवून घाल ना, तू धुयाचा कटाळा आहे त्याला, आम्ही काय करावं? एक मला म्हण महाराज दिसता, म्हणलं तुला का पोत्राच दिसायलो? मग महाराज लोकायला काय करायचे म्हणे? इस्त्रीचे कपडे. म्हणलं आण तुझ्या घरातली गोदडी बांध माझ्या अंगाला. कपडे चांगले घालू नये ही धारणा. आमचा ड्रायव्हर एकदा गाडीत हवा भरत होता नाना. ते हवा भरणार म्हणे कोणाची गाडी आहे? ड्रायव्हर म्हणे महाराजाची गाडी आहे. हवा भरणार म्हणे महाराजाजवळ तर लाल कलरची इनोवा होती, ही गोवा घेतली. ड्रायव्हर म्हणे ती विकली गेल्या वर्षी नवीन घेतली. हा त्याला काय म्हणे लोकांच्या मुठ्या मुरगाळायच्या आणि गाड्या घ्यायच्या. अरे म्हणलं हलकाटा, तुला काही गरज आहे का? तुझ्या काय दारात मागायला आलो मी? तू 11 रुपयापुरतं बोल ना. विठाला विठाला बंधन आज कुणाला नको आहेत महाराज? बंधन नको आहेत. सासूचं सुनेचं पटत नाही का? त्याचा का मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा वाद आहे का? खाते वाटपाचा वाद आहे का? अपात्रतेचा निर्णय याच्यावर आहे का? आरक्षणाचा यांच्यावर भार आहे? असं काही आहे का? मग सासूचं सुनेचं पटत नाही का? सोपं आहे, एका वाक्यात सांगतो. सासूला वाटतं हिनं माझ्या आज्ञेत राहावं आणि सुनेला वाटतं हिनं मला बिनधास्त जगू द्यावं. बस याच्यापेक्षा मोठा वाद नाही आहे त्यांचा. सासूला वाटतं मी जशी राहते, आता मी जसा डोक्यावर पदर घेतला तसं माझ्या सुनेनं बी घ्यावा. नका घेऊ तुम्ही, मी घ्यावा याच्यासाठी सांगितलेलंच नाही, माझा तो विषयच नाही. बरोबर आहे, तुम्ही स्वतंत्र आहात. बरोबर आहे. सासूला वाटतं मी जशी पदर घेते तसं माझ्या सुनेनं घ्यावं. मी जसं कुंकू लावते मोठं, हे काय स्वस्त आहे म्हणून थोडंच लावतात बाया. मोठं कुंकू लावण्याचा अर्थ असा आहे, माझ्या जेवढं माझं मोठं कुंकू तेवढं माझ्या धन्याचं आयुष्य मोठं असावं. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? पटलं धन्यान नाही जायन आहे का? जायचं झालं नाही त्यानं टाळ्या वाजवल्या, त्या झालं त्याची काहीच मर्जी नाही महाराज, काही नाही बा. त्या बिचाऱ्याच्या कोणत्याच अपेक्षा नाहीत. विठाला विठाला धन्याचं मोठं आयुष्य असावं म्हणून बाया मोठं कुंकू लावतात. आता धनी एवढा बारीक करून ठेवलाय महाराज, बर पाहिजे तेव्हा पैपाला चिटकवतात धन्याला. त्या आहे का नाही? लक्षात ठेवा. मग बंधनं नकोयत आज कुणालाच बंधनं नकोयत, म्हणून मन देवाकडे यायला तयार होत नाही. आणि तिसरं कारण, देवाकडे गेलं की ते देवाचं होऊन जातं. लालचावली मन लागली शे गोडी, ते जीवे न सोडी आयशे झाले. म्हणून म्हणतात देवा माझं मन तुझ्या चरणावर लागलं पाहिजे. प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो. महाराज म्हणले राधे 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 बोल मना, तन का क्या पता. राधे 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 बोल मना, तन का क्या पता. या देहाचा काय भरोसा आहे देवा? या मनाला सांगा तुला देवाचं भजन करायचंय. माझे चित्त तुझे पायी राहे, ऐसे करी काही धरुनिया बाही भवा तारे दातारा. देवा माझ्या प्रयत्नानं माझं मन तुझ्याकडे यायला तयार नाही, म्हणून तुझं भजन करत असताना
ऐकत असताना माझं मन तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कसं राहिलं पाहिजे हे अभंगाच्या पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची पुत्राची वार्ता, पुत्राची वार्ता, पुत्राची शुभ की देवी माता, शुभ की देवी माता, ऐसे रहो माझे मन, ऐसे रहो माझे मन, वाजवा जोरदार. वाह. पुत्राची वार्ता शुभा जेवी माता. पुत्राची शुभ वार्ता ऐकत असताना आईचं मन जेवढं प्रसन्न झालेलं असतं, भजन करताना माझं मन तेवढं प्रसन्न व्हावं. बघा, परमार्थात सुद्धा आईला महत्व जास्त आहे. म्हणून मोदी साहेबांनं निर्णय घेतला आरक्षणाचा. बरोबर आहे ना. महिलांना आरक्षणाचं विधेयक पास झालं ना. पण सरकारने आता दिलं, संप्रदायाने कधीच दिलेलं आहे. संप्रदायाने महिलांना जेवढं आरक्षण दिलं तेवढं पुरुषांना नाही दिला. महाराज म्हणले, आपुलिया हिता जो असे जागता धन्य माता आणि मग पिता. पिता असल्यामुळे जरा मागं ठेवला वाटतं आहे का नाही. धन्य माता मग पिता. बरोबर आहे. महाराज म्हणले, कुळी कन्या मग पुत्र. ओम नमः पार्वती पते हर हर. अगोदर पार्वती मग महादेव. सीता बोला, सीता राम. अगोदर सीता मग राम. राधे श्याम. अगोदर राधा मग श्याम. लक्ष्मी नारायण. बरोबर आहे. लक्ष्मी नारायण. बरोबर आहे का. अगोदर लक्ष्मी मग नारायण. वहिनी माझ्या पाया पडायला आल्या होत्या. माणसाला यशस्वी होण्यासाठी घरच्या परिवाराचा हात फार महत्वाचा आहे. म्हणून एकदा वहिनीसाठी टाळ्या वाजवा जोरदार. कुठं बसल्या त्या बाबा. बापरे, लय लांब बसल्या. बघा बरं, आमदाराची बायको असून केवढी लांब आहे. धन्यवाद. विठाला विठाला. याला म्हणतात ग्राउंड लेवल. इंग्रजी शब्द आहे याला, ग्राउंड लेवल. याला म्हणतात नेत्याची नाळ समाजाशी जोडलेली असावी. तो नेता आवडत असतो. नाही तर बापाला बोलतात फिरून लोक, नेता काय घेऊन बसली नाही. ज्यानं आपल्यासाठी एवढी इस्टेट कमवली त्याला जुमानत नाहीत माणसं. गिव्ह द रिस्पेक्ट, टेक द रिस्पेक्ट. तुम्ही ज्याला जशी वागणूक द्याल तो तुम्हाला तशी वागणूक देणार आहे. लक्षात ठेवा, मान द्यायला शिका, मान यायला वेळ लागत नाही. भगवंत म्हणले, अमानी मान दो मान्य लोक स्वामी त्रिलोक ध्रुव. मी अमानी आहे पण मी दुसऱ्याला मान देतो. हे फार महत्वाचं आहे महाराज. किती लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. विठाला विठाला. लक्ष्मी, माझा विषय इथून बाजूला घ्या. लक्ष्मी मग नारायण. अगोदर स्त्रियाला प्राधान्य दिलेलं आहे ना. वाळवंटामध्ये कीर्तन चालू होतं आणि तिथं जनी म्हणे ज्ञानदेवा बोला अभंग. हे 700 वर्षापूर्वीचा इतिहास आहे. लक्षात ठेवा. म्हणून अगोदर प्राधान्य. संतांमध्ये नाना आणि आईमध्ये थोडासा फरक आहे. संत आणि आई याच्यात थोडा भेद आहे. थोडा 1 पॉइंटचा भेद आहे. कोणता भेद आहे. आई फक्त आपल्या लेकरावर प्रेम करते आणि संत जगावर प्रेम करतात. एवढाच भेद आहे. एवढा भेद जर सोडला तर आईमध्ये आणि संतामध्ये फरक नाही. म्हणून ऐशी कळवळ्याची जाती. म्हणून माऊलीला म्हणलेलं आहे,
करीला भाव. हे आईचा अभंग नाही हा, माऊलीचा अभंग आहे, संताचा अभंग आहे. संताचं हृदय कसं असतं, आईशी कळवळ्याची जाती करीला भावेन प्रीती. या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल त्याचं नाव आई आहे. ज्याच्या जीवनातली आई गेली त्याच्या जीवनातला मायेचा सागर आटला म्हणून समजा. मुलीचं माहेर कुठपर्यंत चांगलं असतं, जोपर्यंत आई जिवंत आहे तोपर्यंत माहेर चांगलं आहे. आई गेली ना माहेरचे दरवाजे तिच्यासाठी बंद आहे. माहेरच त्याला म्हणतात, जिथं माय आहे ते माहेर आहे. घर तर सासरला बी आहे ना, ते सासर आहे हे माहेर आहे. मग हे माहेर का ते सासर का? इथं माय आहे म्हणून माहेर आहे, तिथं सासू आहे म्हणून सासर आहे. लक्षात ठेवा, आई गेली की माहेरचे दरवाजे मुलीसाठी बंद झालेले असतात. ज्याची आई गेली त्याला आईची किंमत विचारा. ज्याच्या जीवनातला बाप गेला ना दादा त्याला बापाची किंमत विचारा. लहानपणी मायेचा हात ज्याच्या अंगावरून फिरला नाही त्याला आई काय असते विचारा. लहानपणी बापाचं छत्र नाहीसं झालं, घरच्या जबाबदाऱ्या अंगावर पडल्या ना त्याला बाप काय असतो विचारा. ऐसी कौन सी चीज है जो दुनिया में नहीं मिलती, सब कुछ मिलता है इस दुनिया में पर माँ नहीं मिलती. पैसों से खाना मिलता है लेकिन भूख नहीं मिलती. पैसों से किताब मिलता है लेकिन ज्ञान नहीं मिलता. पैसों से बिस्तर मिलता है लेकिन नींद नहीं मिलती. पैसों से बंगला गाडी मिलते है लेकिन माँ नहीं मिलती. मोदी साहेब निवडून आल्यावर पहिलं दर्शन घ्यायला कोणाचं जायची? आईचं. पंतप्रधान आहे देशाचा, पण निवडून आल्यावर पहिलं दर्शन आईचं घ्यायचं. बरं, पंतप्रधान असून पहिला आशीर्वाद आईचा घ्यायचा. पण अजून एक सांगू तुम्हाला, आज पंतप्रधान जरी असला गेलेल्या आईला आणू शकत नाही, हे दुःख आहे. पंतप्रधान देश चालवण्याची जरी ताकद असली ना गेलेल्या आईला नाही आणू शकत. अरे माजी मुख्यमंत्री या महाराष्ट्राचे उद्धवराव ठाकरे साहेब, बाप गेला, महाराष्ट्र विकत घेण्याची ताकद आहे, पण गेलेल्या बापाला नाही आणू शकत. मी सांगेल तुम्हाला, लक्षात ठेवा, गेलेली आई आणि गेलेला बाप आपण या जीवनामध्ये परत आणू शकत नाही. म्हणून माझी विनंती राहील सर्वाला, आपण सगळे पांडुरंगाचे एकनिष्ठ भक्त आहोत. पण पांडुरंगानं काय, पांडुरंग का पंढरपूरला आला? पुंडलिकाच्या भावार्था गोकुळी होणे झाला येता. पुंडलिकानं काय केलं होतं? आई वडिलाची सेवा, सकळ तीर्थाची दुरे जे का माता पितरे, तया शेवेसी किर शरीरे लोन गेजे. म्हणून म्हणतात माय बाप केवळ काशी, तेने न जावे तीर्थाशी. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. म्हणतात प्रतिमा में भगवान नहीं होते, प्रतिमा यानी के फोटो, प्रतिमा में भगवान नहीं होते लेकिन प्रतिमा में भगवान जरूर होते. मी बोलत नाही मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव. या जगाच्या पाठीवर चालतं बोलतं दैवत जर कोणतं असेल ना त्याचं नाव आई आहे. बरं का साहेब, चुकीला कोणत्याच अदालतमध्ये माफी नाही, चुकीला कोणत्याच अदालतमध्ये माफी नाही. पण एक अदालत अशी आहे तिथं माणसाचे सर्व गुन्हे माफ केले जातात, त्याला आईची अदालत म्हणतात. आईच्या अदालतमध्ये कोणत्याच गुन्ह्याला शिक्षा मिळत नाही आहे. करंगळी कापल्याच्या वेदना आपल्याला सहन होत नाही, पण शिजरची परिस्थिती असताना ईदभर पोट कापून मुलाला जन्म देणारी फक्त जगाच्या पाठीवर आई असते. ऐका अजून, चेहरा पाहिल्यावर प्रेम करणारे खूप माणसं मिळतील शिवाजी महाराज, गुण पाहिल्यावर प्रेम करणारे खूप माणसं मिळतील, पण आपला चेहरा न पाहता, गुण अवगुण न पाहता जगात येण्याच्या अगोदर 9 महिने 9 दिवस पोटातच जी आपल्यावर प्रेम करते ना तिला आई म्हणतात. एक व्यक्ती या जगात अशी आहे की आपण जन्माला येण्याच्या अगोदर आपल्यावर प्रेम करते, तिचं नाव आई आहे. म्हणून म्हणतात सबसे बडी है माँ, सबसे बड़ी है माँ, माँ से बढ़कर कोई नहीं है, माँ देती है दुआ, सबसे बड़ी है माँ, सबसे बड़ी है माँ. या जगात सर्वात मोठं प्रेमाचं पात्र कोणतं असेल ताई आहे. बरं, गुणवान पोरावर प्रेम करते नवल नाही हो, अवगुण्यावर त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करते. या महिलांना 8 दिवसातून 4 दिवस उपवास असतात, पण यांनी धरलेला उपवास स्वतःसाठी कधीच नसतो. मुलासाठी, मुलीसाठी, नाही तर नवऱ्यासाठी. 2-3 उपवास वर्षातले सोडले ना, यांचे वर्षाचे उपवास परिवारासाठी आहे महाराज. अरे घरात बनवलेली भाजी आईच्या आवडीची कधी होत नाही हो.
मुलाच्या, मुलीच्या, सासूच्या, सासऱ्याच्या, दिराच्या, भायाच्या, नणंदच्या, आयुष्यभर दुसऱ्याच्या आवडीची भाजी खाऊन जी आनंदात राहते ना, तिला आई म्हणत असतात. तिला आई म्हणतात महाराज. प्रत्येक नोकरीमध्ये सुट्टीची तरतूद आहे. ओव्हर टाइम केला तर पगार वाढ आहे. पण आपल्या घरात बिना पगारीची बिना सुट्टीची एक व्यक्ती राबत राहते, तिचं नाव आई आहे. तिला ना सुट्टी आहे ना तिला पगार आहे. आपली दिवाळी चांगली व्हावी म्हणून रात्री 2 वाजेपर्यंत फराळीचं तिला बनवावं लागतं, म्हणून आपली दिवाळी आनंदात आहे. विठाला विठाला. लक्षात ठेवा, म्हणून या जगाच्या पाठीवर सर्वात मोठं प्रेमाचं पात्र जर कोणतं असेल तर त्याचं नाव आई आहे. म्हणून महाराज म्हणले पुत्राची वार्ता. आई लेकरावर एवढं प्रेम करते. ऐका, आपलं पोरग जसं जसं मोठं होईल ना, याचा सर्वात जास्त जर आनंद कोणाला असतो तर जगातल्या 2 माणसाला, बरं का. एक आपले आई वडील आणि दुसरे आपले गुरु. बरं साहेब, आपण मोठं झाल्याचा आनंद जगातल्या 2च माणसाला असतो. एक आपले आई वडील आणि दुसरे आपले गुरु. ते बी राजकारणातले नाही, परमार्थातले नाही. मी स्पष्ट बोलतो तुम्हाला. राजकारणातल्या गुरुला वाटतच नाही कोणी मोठं व्हावं. त्याला वाटतं आयुष्यभर यान माय बॅनर चिटकवले पाहिजेत. येऊन येऊन येणार कोण, एवढ्या घोषणाच आयुष्यभर देत राहाव्या, एवढीच अपेक्षा असते. बरं लक्षात ठेवा. म्हणून गुरुचा परमार्थी गुरुचा आशीर्वाद फार मोठा असतो. आपुल्यापदी हे संप्रदायातले गुरु करू शकतात. लक्षात ठेवा. मला काय सांगायचं, म्हणून या जगाच्या पाठीवर मोठं झाल्याचा आनंद आई वडिलाला. पुत्राच्या विजयी पिता संतोषत जाय किंवा सुखावत जाय. आपलं लेकरू जसं जसं मोठं होईल याचा सर्वात जास्त आनंद आपल्या मायबापाला असतो. म्हणून मी सांगेल, अरे गुणवान पोरावर प्रेम करते नवल नाही, अवगुण्यावर त्याच्यापेक्षा जास्त प्रेम करते. ऐका, एक पोरग 10वीला नापास झालं. 10वीला नापास झालं, रडतच घरी आलं. पूर्वी 10वी म्हणजे जीवनाचा टर्निंग पॉईंट कोलते साहेब. पूर्वी तुमच्या काळातली 10वी. आणि रडतच घरी आलं. आई म्हणे काय झालं रडायला, कोणता डोंगर कोसळला तुमच्यावर. ते म्हणे आई मी नापास झालो. त्याची आई म्हणली मग नापास झाला मग काय मोठी गोष्ट आहे, चल जेवण कर. पोरगा म्हणताय पप्पा. त्याची आई म्हणते त्याच्याकडे मी पाहते. सपोर्ट का सगळं, त्याच्याकडे मी पाहते, तू जेव. आणि ते पोरगा आपलं घाबरत घाबरत जेवत राहतं. बापाची भीती वाटते. ती आई मार्क लिस्ट घेते ना, अशी टेबलवर ठेवते. बाप बाहेरून आला का खुर्चीवर बसला आणि टेबलवरची मार्क लिस्ट पाहिली. तळ पाहिजे का मस्तकाला की कुठे दे नालायक. पाहिजे ती गाडी घेऊन दिली, पाहिजे तो मोबाईल दिला, पाहिजे पैसे खर्चाय दिले. आणि 4 विषयात नापास. इंग्रजी लालडेश, इतिहास लालडेश, भूमिती लालडेश, विज्ञान लालडेश. कुठे ते नालायक, बोलव त्याला माझ्याकडं. बायको म्हणे ओरडू नका, ती त्याची मार्क लिस्ट नाही, तुमची 10वीची आहे. तुम्ही 10वी 4 विषयात नापास झालते. माझं पोरग एका विषयात नापास झालं. पोराला एका शब्दानं दुखवायचं नाही, याला आई म्हणतात. विठाला विठाला. नापास झालेलं जर ती एवढ्या आनंदानं स्वीकारत असेल तर पोरग मिरिट आल्यानंतर तिला किती आनंद होत असेल. महाराज लक्षात ठेवा बरं का, किती आनंद होत असेल. महाराज म्हणले आपल्या पोराची गोड बातमी कानावर आल्यानंतर आईला किती आनंद होतो. याच्यासाठी आई होण्याची गरज आहे. म्हणून महाराज म्हणले पुत्राची वार्ता. एखाद्या बाईला 2-3 मुली व्हाव्यात. ऐका, एखाद्या बाईला 2-3 मुली व्हाव्यात आणि चौथ्यांदा गरोदर राहावी. चौथ्यांदा गरोदर राहावी आणि परिवारातल्या सगळ्यांची अपेक्षा असावी, आता काय व्हायला पाहिजे, बोला ना, आता काय व्हायला पाहिजे, वंशाला दिवा. वंशाला काय असला पाहिजे, दिवा. आपली श्रीमंतीच पवार साहेब एवढी आहे महाराज. त्याच्यामुळे पोरग पाहिजे आपल्याला. आपली श्रीमंती गोपीनाथ मुंडे साहेब एवढी आहे म्हणून आपल्याला पोरग पाहिजे. आपली श्रीमंती सुशील कुमार शिंदे एवढी आहे म्हणून आपल्याला पोरग पाहिजे. हे नावं सांगितले मी, हे सामान्याचे नाही आहेत. महाराष्ट्र विकत घेण्याची ताकद यांच्यात आहे. पण हे पोरीवर थांबलेली माणसं आहेत. ही मानसिकता बदला. कळलं माझं बोलणं, मानसिकता बदला. आणि कोणत्या पोरान मायबापाला सांभाळलं, बरोबर आहे ना. काय म्हणतात पण यानं सांभाळलं पाहिजे. अरे काय, ज्याला नाही त्याला एकच दुःख आहे, मला नाही. ज्याला आहे त्याला किती दुःख आहेत महाराज.
बरोबर आहे ना, सांभाळतील कुठं. लक्षात ठेवा मला काय सांगायचं. म्हणून म्हणतात चौथ्यांदा मुलगा व्हावा ही अपेक्षा असते. आणि ऐका, प्रसूतीचा काळ जवळ आल्यावर तिला दवाखान्यात पण नेल्या जातं, प्रसूती पण होते आणि मुलगाच होतो, सगळ्यांच्या मनाप्रमाणे मुलगा होतो. पण ही आनंदाची बातमी लगेच आईला नाही सांगितल्या जात, कारण 2-3 मुलीच्या नंतर मुलगा झाला आणि हा अति आनंद जर सहन नाही झाला तर एखाद्या माणसाला अति आनंद सहन होत नसतो बरं का. मग तिला काळजी घेतात डॉक्टर म्हणतात तुम्ही आराम करा. ती बाई म्हणते अहो डॉक्टर काय झालं मला सांगा पहिल्यांदा, मुलगा झाला का मुलगी. डॉक्टर म्हणतात सांगतो तुम्हाला आरामाची गरज आहे. ती म्हणते अहो मला काय झालं हे ऐकल्याशिवाय आरामच पडणार नाही, माझा आरामच हा आहे, मला काय झालं ते सांगा. तेव्हा ते डॉक्टर म्हणतात तुम्हाला मुलगा झाला ही बातमी कानावर पडल्याबरोबर प्रसूतीच्या सगळ्या वेदना ती आई विसरून जाते आणि त्या जगातले सगळे सुख तिच्या पायाजवळ असतात. महाराज म्हणतात तेवढा आनंद मला व्हावा. पुत्राची वार्ता शुभ ऐके जेवी माता, तैसे राहो माझे तैसे राहो माझे गाताना सुद्धा मन प्रसन्न असावं आणि ऐकताना मन प्रसन्न असावं. ओंगळवाणं नसावं. भजन ते ओंगळवाणी नरका जाणे. ज्याला आवडत नाही त्यानं लांब बसायचं महाराज. बरोबर आहे ना. नाही खरं सांगतो मी, ज्याला आवडत नाही त्यानं त्या वाटेला जायचंच नाही ना. बरोबर आहे का. ज्याला आवडतं विषय मस्त आहे गोड आहे त्यानं पुढं बसावं, फ्रेश बसावं. नाही आवडलं तरी म्हणावं क्या बात. अडचण काय सांगा बरं. बरोबर आहे का नाही. फ्रेश असलं पाहिजे ना. बरोबर आहे का नाही. लक्ष ठेवा. प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोती. काही म्हणतात आम्ही रागात गातो. रागात गाण्यापेक्षा अनुरागात गा. काही म्हणतात आमची नेमाची वारी आहे. मग हंतू काय कोणाला. नेमाची वारी केल्यापेक्षा प्रेमाची वारी करा. थोर प्रेमाचा भुकेला. महाराज म्हणतात ना प्रेम पाहिजे. जो प्रेम गली में आए नहीं प्रियतम का ठिकाना, क्या जाने जिसने कभी प्रेम किया ही नहीं वो प्रेम निभाना. क्या जाने जो प्रेम गली में जो वेद पढ़े और भेद करे, जो वेद पढ़े और भेद करे, मन में नहीं निर्मलता आए. कोई कितना चाहे ज्ञान कहे भगवान को पाना, क्या जाने जो प्रेम गली में. जो प्रेमाच्या नगरात आला नाही त्याला प्रेमाची किंमत कळत नाही. मी सांगू तुम्हाला, मी गाडीत येता येता छान वाचलं. माणसाला कदाचित वेद नाही वाचता आले तर चालतील, वेदना वाचता याव्यात. वेदना वाचता आल्या की ती आदत बुरी सुधारलो बस हो गया भजन. वाईट सवयीचा त्याग करून चांगल्या गोष्टीचा अंगीकार करणंच भजन आहे ना.
चांगल्या गोष्टीचा अंगीकार करणं भजन आहे. मग गातानाही प्रेम असावं आणि ऐकताना सुद्धा प्रेम असावं. गातानाही प्रेम असलं पाहिजे, ऐकतानाही प्रेम असलं पाहिजे. एकच उदाहरण सांगणार आहे, जरा लक्ष देऊन ऐका बघा. गाता ऐकता हरिगुण. एक राम रावणाचं युद्ध झालं आणि त्या युद्धामध्ये रावणाचं सैनिक मारण्यात आलं. वेळ कमी असल्यामुळं लवकर मेलं त्यात. रावणाचं सैनिक मारण्यात आलं. नंतर सीता मातेला घेतलं आणि अयोध्येमध्ये आली. अयोध्येत आल्याच्या नंतर ऐका, ज्यानं ज्यानं जशी जशी कामगिरी केली तसं तसं त्याला अधिकार परत्वे बक्षीस देण्याचा कार्यक्रम चालू झाला. सर्वांना बक्षीस दिलं, पण ज्या हनुमंतरायाने एवढी मोठी कामगिरी पार पाडली ना, त्या हनुमंतरायाला मात्र काहीच दिलं नाही. सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणते, देवा तुम्ही हनुमंतरायाला काहीच दिलं नाही. प्रभू रामचंद्र म्हणले, सीते हनुमंतरायाला द्यावं असं माझ्याजवळ काहीच नाहीये. काय द्यावे त्याशी व्हावी उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा. बरोबर आहे. काय द्यावं मी हनुमंतरायाला असं माझ्याजवळ काय नाही. सीतामाता म्हटली, मग मी देऊ का? प्रभू रामचंद्र म्हटले, दे, तुला काय द्यायचं. सीतामातेनं आपल्या गळ्यातला बहुमोल नवरत्नाचा हार काढला आणि हनुमंतरायाला दिला. प्रसन्न झाल्यानंतर लोक काही बी द्यायला तयार असतात. हे 20,000चं घड्याळ आहे साहेब, हे गिफ्ट आलेलं आहे मला. हे अंगठी पण गिफ्ट आहे. ब्रेसलेट होतं मी काढून ठेवलं. 1,00,000 रुपयाचं वाढदिवसाला दिलं. एकाने 1,00,000 रुपयाचा मोबाईल दिला. इथं कीर्तन संपल्यावर 4-5 जण अंगठ्या घालतील, त्याचा काय नेम थोडाच आहे. काय सांगता कुणाच्या मनात कधी काय येईल तर. बरोबर आहे का नाही. तुम्ही हसून नुकसान करू नका ना माझं. बरं ज्याला घालायचं त्याने हसणं मनावर बी घेऊ नका. चांगल्या कामाला लोक हसतच असतात महाराज. बरोबर आहे. बरं जे दिलंय ते दिलंय. माझं कीर्तन ऐकून एका साहेबांनी मला फॉर्च्युनर गाडीची चाबी दिली होती. मी घेतली नाही बरं का. मी इथं खोटं नाही बोलणार तुम्हाला. आज नानाने जर म्हणलं आमदार साहेबाला मला हे पाहिजे, काय नाही म्हणणार आहे तुम्ही? काहीच नाही म्हणू शकत नाही. अहो नानांच्या शब्दावर भुमरे साहेबांनी 2 एकर जमीन घेतली ना पंढरपूरला. बरोबर आहे ना, वारकऱ्यासाठी. बरोबर आहे ना. काय नाही म्हणणार आहे. अहो जीव ओवाळून टाकता तो माणसं. तुम्ही परमार्थात या, मजा आहे. हे माळ जरी घातली ना लोक पाया पडतात महाराज. लक्षात ठेवा. प्रसन्न झाल्यावर लोक काय देतील सांगता येतं का? सीतामातेनं नवरत्नाचा हार हनुमंतरायाला दिला. हनुमंतरायाने तो हार घेतला. मणी फोडायचे पाहिजे फेकून द्यायचे. मणी फोडायचे पाहिजे फेकून द्यायचे. सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणजे हनुमंता, अहो नवरत्नाचा हार आहे तो, ते मणी फोडून काय पाहता आणि फेकून काय देताय? हनुमंतराय म्हणले, मैया या मण्यात मी माझ्या रामाला पाहतोय. या मण्यात मी माझ्या रामाला पाहतोय. या सप्त्यात मी माझ्या रामाला पाहतोय. या मण्यात मी माझ्या रामाला पाहतोय. सीतामाता म्हणते, हनुमंता मण्यात कुठं राम असतो का? हनुमंतराय म्हणले, या मण्यात राम नाही, मग याचं माझ्याजवळ काम नाही. हारच फेकून दिला. जो नाही राम का ओ नाही काम का. जे म्हणतं ना मंदिर बांधून काय होणार, ओ नाही काम का. जो नहीं राम का वो नहीं काम का. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत न होगी काम से. कुछ समय ऐसा निकालो प्रेम कर लो राम से. संसारियों के साथ रहोगे तो काम की याद आएगी. संतों के साथ रहोगे तो राम की याद आएगी. महाराज म्हणले, काम हमें आराम देता है और राम हमें विश्राम देता है. कळलं माझं बोलणं? महाराज म्हणले याच्यात राम नाही. हरच फेकून दिला हनुमंतरायानं. आता समजा कीर्तन झाल्यावर तुम्ही घरी चाललात, नवरत्न हाचा हार फेकून दिला. कीर्तन झाल्यावर तुम्ही घरी चाललात, खरं बोला. तुमच्या पायाला 2 मूर्त्या लागल्या, एक आहे रामाची आणि एक आहे रावणाची. कोणती उचलाल? रामाची. पुढे गेल्यावर पुन्हा 2 मूर्त्या लागल्या, एक आहे रामाची आणि एक आहे रावणाची. पण रामाची आहे पितळाची आणि रावणाची आहे सोन्याची. आता कोणती उचलाल? बोला ना. अहो महाराज रावण आहे पण तोळ्यावर जाणार आहे तो, किलोवर जाणार आहे राम. मग हे काय करायचे? ही भक्ती आहे आपली. महाराज लक्ष देऊ नाही का? फेकून दिला हार नवरत्नाचा हनुमंतरायानं. आणि मग सीतामातेला राग आला. सीतामाता म्हणते, हनुमंता या मण्यात राम नाही म्हणून तुम्ही हा हार फेकून दिला. हा देह आहे तुमचा, या देहात तरी राम आहे का? काहीच बोलले नाही. समोर उभे राहिले, छाती विदीर्ण केली आणि राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. मेरे सीने में
सीना ये सबको ये दिखला दिया, फाड़ सीना ये सबको ये दिखला दिया, भक्ति में शक्ति है बेधड़क दिखला दिया, भक्ति में शक्ति है बेधड़क दिखला दिया। कोई मस्ती न सागर मीने में, कोई मस्ती न सागर पीने में, कोई मस्ती न सागर मीने में, कोई मस्ती न सागर पीने में। श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, सुख मिले इसे अमृत को पीने में, ऐसे अमृत को पीने में। श्री राम जानकी बैठे मेरे सीने में, श्री राम जानकी बैठे मेरे सीने में। श्री राम रामचंद्र भगवान की जय। जय श्री राम शिवाजी महाराज की जय। वाह, जय श्री राम। जय श्री राम। जय श्री राम। जय जय श्री राम। जय श्री राम। चेतनेनी वाह 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 वाह, क्या बात आहे, टाळ्या वाजवायला नाही, ही चेतना आलीच पाहिजे. रामाचं नाव घेतल्यावर ही चेतना जागृत होत नसेल ती मरेल आहे समजायचं. विठाला विठाला नाना, ओम म्हणल्याच्या नंतर शांती मिळते, ओम म्हणल्याच्या नंतर शांती मिळते, राम म्हणल्याच्या नंतर पापातून मुक्ती मिळते, आणि छत्रपती म्हटल्याच्या नंतर 100 वाघाची शक्ती मिळते. छत्रपती कुलावतंस राजाधिराज गोप्रतिपालक श्री श्री शारदा राजा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. वा वा वा, टाळ्या वाजवा, जोरदार टाळ्या वाजवा, क्या बात. ऐका, शिवाजी महाराजाच्या नावामध्ये जी ताकद आहे, ऐका, मला जरा लक्ष द्या माझ्याकडे. म्हणून मराठा बटालियन जम्मू काश्मीर मध्ये छत्रपती शिवाजी महाराजाच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण झालं. आणि तो व्हिडिओ जर तुम्ही पाहिला असेल ना, तर एक पिकअप मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा होता आणि घाटाचा रस्ता होता आणि मिलिटरीवाले त्या पिकअप बरोबर पळत होते. ही ऊर्जा शिवाजी महाराजाच्या नावात. लक्षात ठेवा, छाती विदीर्ण केली, राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात करून दिलं. आता जर एखाद्याची छाती फाडली तर निसत्या सितार, गोवा, विमल आणि मग नाना, एखाद्या महाराजाची छाती फाडली तर नुसते पाकिटच. हनुमंतरायाने छाती विदीर्ण केली, राम लक्ष्मण सीता या तिघांचं दर्शन हृदयात झालं. प्रभू रामचंद्र प्रसन्न झाले. प्रभू रामचंद्र हनुमंतरायाला म्हणले, मागा तुम्हाला काय मागायचं, मागा काय मागायचं. ऐका बरं, अहो हृदयात ठेवल्यावर कमी प्रसन्नता असेल का? नुसता डीपी ठेवला तर शेततळ पास करून देणं लागते, वॉलपेपर ठेवला तर सभामंडप द्यावा लागतो, आणि घरात फोटो लावला तर मग काय काय द्यावं लागेल सांगता येत नाही मला. मग हृदयात ठेवल्यावर काय कमी प्रसन्नता असेल का? मग हृदयातच ठेवलं. हनुमंतरायाला म्हणले, मागा काय मागायचं. हनुमंतराय म्हणले, देवा मला काही नको. मला प्रभू रामचंद्र म्हणले, माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. हनुमंतराय म्हणले, मला नकोय ना देवा. पायोजी मैंने राम रतन धन पायो, आम्ही जे धन मिळवलं थाप टाका, हा आम्ही धन मिळवलं राम नामाचं, आम्हाला काय नको देवा. प्रभू रामचंद्र म्हणले, माझी इच्छा आहे म्हणून काहीतरी मागा. हनुमंतराय म्हणले, देवा तुमची इच्छा आहे ना मला काहीतरी द्यायची, मग एक करा. जिथं तुमची कथा चालू आहे तिथं मला ती जाऊन ऐकता यावी, आणि जिथं तुमची कथा नाही मला तिथं ती गाता यावी. गाता ऐकता, म्हणून रामायणात कोणी जरी नसलं तर कोण बसलेलं असतं? हनुमंतराय बसलेले असतात. ऐका, आणि म्हणून मोरारी बापूच्या कथेत आज सुद्धा एक आसन हनुमंतरायाचं टाकलेलं असतं.
इथं पण हा हे बघा इथं पण एक आसन आहे. अगोदर मला वाटतं महाराज ढोक बाबा आल्यावर पहिली त्या आसनाची पूजा करतात आणि मग कथा सांगायला बसतात महाराज. आज आहे लक्षात ठेवा. एकांत प्रक्रिया केली होती. बोले आसन क्यों बिछाते हैं आप. मोरारी बापू ने सांगितलं होतं इस पे हनुमान जी विराजमान होते हैं. बोले यहाँ के ये तो दिखते ही नाही है. बोले उठा के दिखा हे आसन तू. उचलून दाखव. चला मी मराठीत सांगतो. उचलून दाखव हे आसन. उचललं नाही महाराज त्याला. हे द्वापार युगातलं नाही, हे कलियुगातलं सांगतो. लक्षात ठेवा महाराज, हे कलियुगातलं उदाहरण आहे. हनुमंतरायाला म्हणले जिथं कथा चालू आहे मला तिथं गाता यावी म्हणून कथा करणारे म्हणतात आइए हनुमंत विराजिए कथा करो मति अनुसार. आइए हनुमंत विराजिए. हनुमंतरायाला बोलवतात प्रेम सहित गदी धरू पधारियो पवन कुमार म्हणून हनुमंतरायाला बोलवतात. गाता ऐकता हरी गुण नादी लुब्ध झाला मृग देह विसरला अंग तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरी गुण तुका मने पाहे आसवीचे पिले माय तैसे राहो माझे मन. तुका मने पाहे घड्याळाकडे बी तुका मने पाहे कासवीचे पिले माय तैसे राहो माझे मन. गाता ऐकता हरी गुण विठोबार. सर्वांनी टाळी वाजवा. सर्वांनी टाळी वाजवा. हरी जय जय हरि जय जय भोपाल कुमारी जय जय भोपाल हलू भोपाल कुमारी भोपाल कुमारी भोपाल कुमारी सर्वांनी हात. महिला पुरुष जेंट्स लेडीज मेल फिमेल बाय माणसं गडी माणसं आव वैव याडी डोकरा गोरमाटीचं काय छनी कोण छ हा बेन. सर्वांनी हात वर करा. एकदम हात वर आणि छान भजन म्हणा. तुम्हाला शेजाऱ्याची शपथ आहे बघा. हात वर करा. तुले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तुले ले हरी
वा वा छान भजन केलं महाराज म्हणले आता जसं भजन केलं आईसे राहो माझे मन आहे का ना एवढं मन प्रसन्न राहिलं पाहिजे बोलण्यासारखं भरपूर आहे हे दुश्मन घड्याळ रुक नाही रहा है वेळ झाला 11 10:30 वाजलेले आहेत आणि वेळेच्या पुढे जाऊ नये पावसान बदबद पडाव उघडून जाव झड लावू नये 11 वाजले तरी काय म्हणतात तुकाराम महाराज उरक म्हणतात आता बाकी काहीच म्हणत नाही बरोबर आपला राजीनामा मागायच्या आत आपण सही करून तयार ठेवावा हे शहाणपणाचं लक्षण असतं अरे कुठेतरी थांबलं पाहिजे समाजकारण करीत असताना राजकारण करत असताना अशा प्रकारे कुठेतरी थांबलं पाहिजे किती दिवस विलन बनवणार तुम्ही आहे का नाही असं आहे त्याच्यामुळं वेळेच्या पुढे जाणं बरोबर नाही वाटत मला आहे का पण आता एवढा सुंदर हा कार्यक्रम साहेबांनी घडून आणला साहेबांना उदंड आयुष्य मिळावं आणि नानांच्या प्रेरणेने नानांसाठी एकच मागू आपण अकल्प आयुष्य व्हावे तया कुळा माझे या सकाळा नाना मी थोडंफार तुमचा विचार केला नाही बरं का कारण तुम्ही आम्हाला वडील आहात आणि वडील लेकराला कसं बी सांभाळून घेऊ शकतो त्याच्यामुळं काय झालं माय हा काय नाही झालं बरं ड्रोन आहे का बरं अरे काही सोडू नका ते काही बी पाहतात माणसं लक्ष देऊ नाही का माझ्याकडे लक्ष द्या म्हणून नानांचा प्रेरणेने हा कार्यक्रम चालू आहे आणि विद्यमान आपले लाडके आमदार महाराज आमदार असून मी काय या मतदारसंघातला नाही पण जो माणूस भेटला साहेब तो एकही माणूस तुमच्याबद्दल निगेटिव्ह बोलत नाही हेच तुमचं वैभव आहे तुम्ही आमदार असून सुद्धा लोक तुमच्याबद्दल एवढे पॉझिटिव्ह आहेत माझ्या गाडीत एक शेतकरी आले मला नाव नाही माहीत त्यांचं ते म्हणले महाराज मी शेतकरी माणूस आहे मला काही फारसं कळत नाही याच्यातलं पण गेल्या 10-15 वर्षाच्या अगोदर काही कामं जे झाले नाही ते कामं साहेबांनी या ठिकाणी केलेले आहेत हां आणि सांगू तुम्हाला हे बघा चांगल्या माणसाला सांभाळलं पाहिजे चांगले अहो मी तर म्हणतो माळकरी आहेत ते आपल्याला याचा आनंद किती वाटावं माळकरी आहेत माळकरी असून एवढा परमार्थिक कार्यक्रम या ठिकाणी घडून आणतात मी साहेबांना एकच सांगेल साहेब हा कार्यक्रम दरवर्षी करा हा कार्यक्रम दरवर्षी करा यावर्षी आमदार म्हणून मी तुमच्याकडे कीर्तनाला आलो पुढच्या 5 वर्षात तुम्ही कॅबिनेट असावं मी कीर्तनाला यावं तुम्ही आज आमदार म्हणून माझं कीर्तन ऐकलं मला सांगता येईल मंत्री पण आपल्या कीर्तनात असतो बसलेला बरोबर आहे ना मी आपल्या सगळ्यांना आणि किती हो आम्ही गेलो बसलो त्यांच्या घरात ती खाली बसली आणि सगळी पोरं त्यांची चेष्टा करत होती नाही तर आमदार म्हणल्यावर किती गंभीर वातावरण असतं महाराज नसलं तरी करावं लागतं असं असतं अवघड असतं ते एवढा मोकळा आमदार मी पहिल्यांदा पाहिला बा जे आहे ते म्हणले माझाच भारोडाचा कार्यक्रम आहे नंतर अजून 5 वर्ष तरी तुमचे भारोड संपत नाहीत महाराज पुढचं मला माहित नाही आता काय बरोबर आहे का नाही म्हणून तुमचा भारोड चांगला रंगावा एवढी प्रभू रामचंद्राच्या चरणी प्रार्थना करतो आणि 22 तारखेला आपल्या सगळ्यांचं प्राण असलेला प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना अयोध्येमध्ये होणार आहे आपल्या गावात जसा जसा आपल्याला कार्यक्रम साजरा करता येईल तसा करा सगळ्यांनाच अयोध्येला जाता येणार नाही आणि जाऊही नका गर्दी खूप आहे बरोबर आहे जाऊ पण नका सगळ्यांना एक आहे आपल्या गावात ज्या दिवशी तिकडं प्राणप्रतिष्ठापना आहे त्या दिवशी गावातल्या सगळ्या लोकांनी घरावर भगवे झेंडे बांधायचे आपल्या घरावर भगवा झेंडा आपल्या घरात रामलल्लाच्या फोटोची परिवारासहित पूजा आणि आपल्या गावातून राम दिंडी काढायची रामकृष्ण हरीची दिंडी आपल्या गावातून आपण त्या दिवशी प्रभात फेरी जी आहे फक्त रामकृष्ण हरी या मंत्राच्या जपावर प्रत्येक गावात दिंडी निघावी अशी मला तरी वाटतं ही अपेक्षा आहे माझी नाही आपल्याला अयोध्येला जाता येणार पण आपण या ठिकाणी आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी वा 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 लक्षात ठेवा
म्हणून माझी विनंती आहे सगळ्यांना, आपण हा अतिशय महत्त्वाचा संदेश साहेब या ठिकाणी आपण हे कार्य घेऊन, आणि इथं ठेवलेलंच आहे ना, मंदिर ठेवलेलंच आहे, म्हणून सर्वांनी हात वर करा 1 मिनिट. आता मी बनाएंगे मंदिर म्हणत नाही, आता मंदिर झालंय. हा, मी जरा शब्द बदल करतो त्याच्यामध्ये. हा, बनाया है मंदिर, तुम्हारी राम प्राण